आमची 2013 मध्ये आमची जमीन भूसंपादन अधिकाऱ्याने संपादित केली आणि त्यांचा पैसा आम्हाला फार कमी मोबदला भेटला आहे. धारोड आणि निरोळचा साठवण तलाव 1 मध्ये. त्याच्यानंतर आम्ही कोर्टात धाव घेतली. कोर्टात धाव घेतल्यानंतर आम्ही 2021 मध्ये आम्ही ते केस जिंकलो. आम्हाला ऑर्डर मिळाली आणि त्यांनी आम्हाला भूसंपादन अधिकाऱ्यांनी आणि या औरंगाबादचे भूसंपादन अधिकाऱ्यांनी आम्हाला 3 महिन्याचा करार कालावधी दिली होती. तर त्या 3 महिन्याच्या होती आज 4 वर्ष होऊन राहिले. आजपर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारचा पैसा मिळाला नाही आणि आम्ही बरीचशी वेळा त्यांना निवेदन दिले, विनंत्या केल्या किंवा आमचा पैसा द्या. आम्हाला हमेशा उडवाउडवीचे उत्तर देतात भूसंपादन अधिकारी. आणि त्याच्यानंतर 2025 मध्ये दिनांक 3/9 या रोजी आम्ही आखरी कंटाळून की या कर्मचाऱ्यांनी आणि प्रशासनाने कोणत्याच प्रकारची आमची हाक घेतली नाही. याच्यानंतर आम्ही आत्मधनाचा सामूहिक आत्मधनाचा सर्वांना आम्ही सांगितलं आहे की साहेब आम्हाला 10 दिवसाच्या अंदर जर पैसा मिळाला नाही तर आम्ही या 10 दिवसात साठवण तलाव धारोड 1 त्या तलावामध्ये सर्व शेतकरी जिथले काही आमचे शेतकरी 21 जण आहेत धारोड निरोळचे त्या ठिकाणी आम्ही सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे करणार असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर जिल्हा अधिकारी भूसंपादन अधिकाऱ्यांना आम्हाला पत्र सुद्धा मला दिलं. त्याच्यावर मी आत्मधनाचा हे दिल्यामुळे किंवा तुम्ही आत्मधन करू नका, आम्हाला शासनाला मदत करा. तरी मी त्यांना आता उत्तर दिलेलं आहे. आजच दिलं, पोस्टात टाकलं मी किंवा तुम्ही आम्हाला अशी समजावून घालू आज 4 वर्ष झाले. आम्हाला आजपर्यंतच कोणत्याच प्रकारचा आम्हाला पैसा दिला नाही. आम्ही आता सर्वजण आपल्या साठवण तलाव धारोड 1 मध्ये आम्ही त्या तलावावर आत्महत्या करणार. मी भिकाजी श्रीराम राऊत राहणार घारोडचा आहे आणि आमची साठवण तलावामध्ये आमची जमीन संपादित केली शासनानं 2013 मध्ये. पण आम्हाला शासनानं फार सुरुवातीला फार तुटपुंजी हे दिली, मोबदला दिलाय आणि त्यामुळे आम्ही कोर्टात गेलोय. कोर्टानं आमच्याच बाजूला निकाल दिला 2021 मध्ये. तर 2021 मध्ये निकाल देऊन 4 वर्ष झाले आमचा निकाल लागून, पण शासनानं पैसे काही आम्हाला दिले नाही. आणि आम्ही त्या संबंधित विभाग आणि शासनाला वेळोवेळी सूचना दिल्या, आम्ही म्हणजे हे केलंय, मागणी केली आणि तरी शासनानं पैसे आम्हाला दिले नाही. तर आम्ही आता शासना 10 म्हणजे मदत न मिळाल्यामुळे आम्ही शेवटी सामूहिक आत्महत्येचा इशारा नाही, आम्ही सामूहिक आत्महत्याच करणार आहोत. असं 10 दिवस आम्हाला जर पैसे नाही मिळाले तर आम्ही 10 दिवसात सामूहिक आत्महत्या करणार आहोत असं आम्ही हे दिलं. आणि समजा पैसे नाही दिले तर आम्ही जे सामूहिक आत्महत्या करणार आहोत याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि संबंधित विभाग राहील.